सराईत अट्टल चोरटा घाटंजी पोलिसांच्या तावडीत. घाटंजी शहरातील स्वामी समर्थ महाराज मंदिरातील दानपेटी फोडून आणि इतर ठिकाणाहून हजारो रुपयांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला घाटंजी पोलिसांनी अटक केली आहे. ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली CCTV फुटेजच्या आधारे तपास करताना लंगडत चालणाऱ्या संशयितावरून राजूरवाडी येथील विजय तानबा मडावी वय वर्ष 30 याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली देत मोटारसायकल चोरी, शाळेतील TV चोरी, पांढरकवड्यातील पानटपरी आणि किराणा दुकाने फोडून सुमारे 70,000चा माल लंपास केल्याची माहिती दिली. पुढील तपास घाटंजी पोलीस करत आहेत. दिनांक 24/2/2026 ते 25/2/2026च्या रात्री दरम्यान एका अज्ञात चोरट्याने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र घाटंजी याचा दरवाजा आणि दानपेटी फोडून त्यामधून नगदी रोख 15,000 रुपयाची रक्कम चोरून नेल्याची तक्रार त्या संस्थेचे सचिव मोहन गुणवंतराव भौम वय 44 वर्ष राहणार जगदंबानगरी घाटंजी यांनी पोलीस स्टेशनला दिली होती. त्या चोरीचा शोध घेताना आम्ही आजूबाजूचे CCTV फुटेजेस चेक केले आणि त्या CCTV फुटेजेस चेक करून आम्हाला एक CCTV फुटेज मिळाला, परंतु त्यात आरोपीचा चेहरा क्लिअर दिसत नव्हता. त्यानंतर आम्ही त्या आरोपीचा एक पाय जो आहे तो लंगडत चालत होता आणि त्याचा आधार घेऊन आम्ही आमच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगारांचा शोध घेतला. त्यात आम्हाला एक जो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे विजय तानबा मडावी वय 30 वर्ष राहणार राजूरवाडी याच्याशी तो जो फुटेज आहे तो सांधर्म्य साधताना दिसून आला आणि मग त्यानंतर आम्ही त्याचा शोध घेतला. त्याचा शोध घेऊन तो मोबाईल वापरत नाही, तो फरार होता आणि त्याचा शोध घेऊन काल त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याने तो गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्याच्याकडून गुन्ह्यात गेलेली जी नगदी रोख 15,000 रुपयाची रक्कम आहे ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. या आरोपीने यापूर्वी घाटंजी शहरातून एक मोटरसायकल चोरलेली आहे आणि राजूरवाडी येथील एक शाळा फोडून त्या शाळेतून एक TV सुद्धा चोरून नेलेली होती. ती मोटरसायकल आणि TV सुद्धा आम्ही त्याच्याकडून यापूर्वीच जप्त केलेली आहे. याशिवाय त्याने मागच्या दीड महिन्यापूर्वी पांढरकवडा शहरात एक पांठेला फोडून त्यातून काही रक्कम चोरून नेलेली आहे आणि परवाच्या दिवशी त्याने 4 ते 5 दुकानं पांढरकवडा शहरात फोडून त्या दुकानांमधून त्यांनी 60,000 रुपयांची रक्कम चोरून नेलेली आहे. पांढरकवडा पोलीस स्टेशनला या संबंधाने गुन्हा दाखल आहे आणि या सगळ्या गोष्टीची आम्ही तपासात उलगडा केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.